राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांसाठी उत्स्फूर्त मतदान पार पडले। कालच मतदान झालं। आज मतमोजणी होती, मात्र ती आता काही कारणांमुळे न्यायप्रविष्ट काही प्रकरणांमुळे आता ती 21 तारखेवरती पोहोचलेली आहे। आपण पुढे जाऊया। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी काल 65 ते 70% मतदान झाले। कोल्हापूर जिल्ह्यात 78.87% झाले। सांगलीमध्ये 8 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 75.96% मतदानाची नोंद झाली आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये 72.5% मतदानाची नोंद झाली आहे। अतिशय महत्त्वाची अशी अपडेट, कारण रायगड जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकेच्या एकूण झालेली टक्केवारी ही 70.24% इतकी आहे आणि अकोला जिल्ह्यात एकूण 70.32% आणि लातूरमध्ये 68.97% मतदान झालंय। म्हणजे सरासरी काल नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं जे मतदान झालं ते ॲव्हरेज पर्यंत मतदान झालं असं म्हणायला हरकत नाही। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मतदान झालंय आपण आकडेवारीवर एक नजर टाकू। नक्कीच। कोल्हापूरमध्ये 78.87%, सांगलीमध्ये 75.96% इतकं मतदान झालंय। संभाजीनगरमध्ये 75.39%, जालन्यामध्ये 73.76%, पालघरमध्ये 72.5%, रायगडमध्ये 70.24% इतकं मतदान झालं। गडचिरोलीमध्ये सुद्धा 70.60% मतदान झालंय, तर अकोल्यामध्ये 69.32%, लातूर जिल्ह्यात 68.97%, नांदेडमध्ये 74% मतदान झाले, नागपूरमध्ये 64%, गोंदियामध्ये 73.55%, वर्ध्यामध्ये 60.50%, नाशिकमध्ये 68.37% अशी ही समाधानकारक अशी मतदानाची आकडेवारी कालची समोर आली। आणि कस्तुरी याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। आपण धनंजयशी बोलूया। धनंजय, ही सगळी आकडेवारी आपण पाहिली, समाधानकारक अशी आकडेवारी आहे। आता नेमकं पारडं कोणाच्या पारड्यामध्ये मतदारांनी आपलं मतदानाचं दान टाकलेलं आहे ते मात्र आपल्याला 21 ला कळणार आहे। वाट पाहावी लागेल। विक्रांत, काल खरं तर नगरपंचायत आणि नगरपालिका या सगळ्या संदर्भात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता जे उमेदवार होते त्यांचं भवितव्य हे मतदान पेटीत 21 तारखेपर्यंत बंद असणार आहे। त्यामुळे आता 21 तारखेनंतर हे सगळं जे आहे ते कोण उमेदवार हा विजयी होईल हे पारडं गुलदस्त्यात असेल। 21 तारखेनंतर भवितव्य हे उघडलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्याआधी आपण जर पाहिलं तर उत्स्फूर्त मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली पाहायला मिळेल। राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं विक्रांत, तर 65 ते 70% वरती जवळपास जे आहे ते मतदान हे झालेलं पाहायला मिळालं आणि सगळ्यात जास्त मतदान जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। 78.87% इतकं मतदान जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात झालेलं आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्या खालोखाल हे मतदान झालेलं पाहायला मिळालं। त्यामुळे राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 65% वरच हे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आता मतदारांचं काम झालेलं आहे, आता मतदारांनी मतदान केलेलं आहे। आता हे सगळं मतदान हे मतदान पेटीमध्ये आहे, हे भवितव्य या उमेदवारांचं मतदान पेटी आहे। आपण जर पाहिलं तर कोल्हापूर खंडपीठाने जी सुनावणी झाली त्यामध्ये या सगळ्या संदर्भातला या निवडणुकीचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबर नंतर होईल। 21 डिसेंबरला या सगळ्या संदर्भात नंतर जी आहे ती मतमोजणीची प्रक्रिया होईल आणि त्यावेळेस कोण खरं तर बाजी मारली या निवडणुकीमध्ये ते पाहणं महत्वाचं असणार आहे। तत्पूर्वी तो जो सस्पेन्स आहे किंवा ती जी वाट आहे ती या उमेदवारांना पाहावी लागणार आहे। त्यामुळे मतदारांचं काम झालेलं आहे। आता मतदान मोजणी झाल्यानंतर भवितव्य हे उघडेल आणि त्यानंतर खरं धनंजय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे।